उन्हाळा चालू झाला की सगळ्यांचीच ओरड आहे, जेवण काय जात नाही. कायम काय ना काहीतरी चमचमीत असं पाहिजे असतं. त्यात आज जाणार होती माझ्या मुलाची छोटीशी अशी ट्रिप. या ठिकाणी आमच्या इथं पारे म्हणून आहे, तिथं खूप छान असं दरगोबाचं मंदिर आहे, तर तिथंच जाणार होती. तर त्याला म्हटलं तुला काय बनवून द्यायचं, छोटासा खाऊ म्हणजे थोडासा खाऊ द्यायचा होता टिफिनमध्ये, फ्रूट आणि थोडीशी ड्रिंक द्यायची होती. तर तो म्हटला मम्मी धपाटे किंवा पराठा असलंच त्याला आवडतं. मग म्हटलं चला नवीन पद्धतीने जरासं काकडीचं किंवा वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत. आंब्याचा बनवलेला आहे, शिळ्या भातापासून बनवलेला आहे. आज एकदम सोप्या पद्धतीने मी धपाटे बनवलेले आहेत, बघू शकता. या ठिकाणी काकडीचे धपाटे बनवते. ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये काकडी घेतलेली आहे, बघू शकता, खिसून. आणि कांदा, कोथिंबीर, हळद, मीठ घालायचं चवीपुरतं, तीळ घातलेले आहेत आणि थोडीशी चटणी देखील मी घालणार आहे. कारण मिरच्या मी 3 ते 4च घेतलेल्या आहे, आदिराज खाणार आहे त्यामुळं. आणि बघू शकता मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा. खूप छान आणि एकदम टेस्टी असे धपाटे होतात हे काकडीचे. एकदा नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी गोळा मळून घेतलेला आहे, तर धपाटे करणार आहोत आपण. खूप छान. कोण कोण लाटून करतं किंवा कोण कोण थापून करतं, पण मला अशा पद्धतीने जमतात, बघू शकता. जास्त मोठे किंवा लहान देखील मी करत नाही, मीडियम साईजचेच करते. तर अशा पद्धतीने लाटण्याला थोडंसं पाणी लावलं की चिकटत नाही, बघू शकता. आणि नंतर थोडंसं हाताने देखील प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एकसारखा असा आपला धपाटा होईल. आणि त्याला 4 ते 5 असे होल करून घ्यायचे, म्हणजे एकसारखा भाजतो, बघू शकता. अशा पद्धतीने कोण कोण एक साईडनं भाजतं किंवा कोण कोण दोन, मी दोन्हीही साईडनी भाजते मस्त असे खरपूस. थोडंसं तेल टाकलं की मस्त असे खरपूस भाजतात, हे क्रिस्पी असे होतात, बघू शकता किती छान झालेले आहेत. या ठिकाणी आपला धपाटा झालेला आहे, बघू शकता. त्याला काढूयात. खाण्यासाठी तयार आहे दही धपाटा किंवा उसळ धपाटा, खाऊ शकता. आणि रेसिपी आवडली असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. भेटू नेक्स्ट